नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 26 जून हे राजर्षी शाहू महाराजांची जयंती किंवा जन्मदिवस म्हणून आपण मोठ्या उत्साहाने आणि तेवढ्याच जबाबदारीने तो साजरा करतो। खरं तर राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल पहिल्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचं जीवन चरित्र संक्षेपाने का असेना परंतु पाहिलं। या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण राजर्षी शाहू महाराजांच्या अनमोल विचारांचा किंवा त्यांनी काढलेले वेळोवेळी जे उद्गार आहेत, ज्यालाच आपल्याला अनमोल विचार असं म्हणायचंय, त्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। कारण अशा महामानवांचे विचारच खऱ्या अर्थानं आपल्याला काम करण्याची प्रेरणा देत असतात। खरं तर राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की मोडलेल्या मानसाचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या मानसाचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोण तिना जात ज्यांची, कोण ताना धर्म ज्यांना, दुःख ओले दोन आसरू मानसाचे मानसांना। मोडलेल्या मानसाच्या दुःखाला खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आधार देण्याचं काम, वंचितांना उभं करण्याचं काम, त्यांच्यासाठी राजपद सोडून सर्वसामान्यांसारखं जीवन जगण्याचं काम ज्या महामानवानं केलं ते राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दलच्या या ओळी जर मी म्हटल्या तर त्या अजिबात चुकीच्या ठरणार नाहीयेत। अशा या राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला आणि विचारांना मी सुरुवातीलाच मनपूर्वक अभिवादन करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेळोवेळी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सगळ्यांना अनमोल मानवतेलाच खऱ्या अर्थानं मानवतेला उभारी देण्यासाठी महान विचार, अनमोल विचार त्यांच्या उद्गारातनं मांडलेले आपल्याला दिसून येतात। त्यापैकी केवळ काही विचार आपण इथे पाहणार आहोत। 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळक हे जग सोडून गेले। खरं तर लोकमान्य टिळकांचं आणि राजर्षी शाहू महाराजांचं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये फार सख्य नव्हतं। काही विचारांच्या बाबतीमध्ये मतभेद होते, परंतु मतभेद असले तरीही टिळकांच्या बद्दल मनभेद मात्र शाहू महाराजांच्या मनामध्ये नव्हता। आणि म्हणून 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य गेले हे कळाल्याबरोबर राजर्षी शाहू महाराजांनी जे उद्गार काढलेले आहेत ते कसे आहेत बघा। मर्दानी माणूस गेला, काय शब्द वापरले त्यांनी की आज आपल्यातनं मर्दानी माणूस गेलेला आहे आणि आता कोणाशी कसा आपण लढा देणार। विचारांचा लढा जो असा मर्दानी असणाऱ्या टिळकांच्या बरोबर आपण देत होतो, हा मर्दानीच माणूस निघून गेला, हे जग सोडून गेला। आता आपण कुणाशी आणि कसा लढा देणार, अशा प्रकारचे टिळक गेल्याच्या नंतर अत्यंत भावनिक उद्गार त्यावेळेला त्यांनी काढलेले होते। आणि म्हणून एक गोष्ट, आजचं जे काही दूषित झालेलं वातावरण पाहता एक गोष्ट लक्षात येते की टिळक असोत, राजर्षी शाहू महाराज असोत, यांच्यात वैचारिक मतभेद जरूर असतील, परंतु मनभेद मात्र कुठेच आपल्याला दिसत नाहीये। हाच विचार आपणही आपल्या आयुष्यामध्ये एखाद्याबरोबर जर आपला मतभेद असेल तर असू द्या, परंतु मनभेद असता कामा नये। हेच मला असं वाटतं की या विचारातून संदेश घेण्यासारखं आहे। आणि टिळकांचं काम किती महत्त्वाचं होतं, मर्दानी माणूस अशा प्रकारचा शब्दप्रयोग शाहू महाराज त्यांच्याबद्दल करतात। यावरून टिळकांच्या कार्यकर्तृत्व देखील किती मोठं होतं याचा निश्चितपणे अंदाज आपल्याला या उद्गारातून आल्याशिवाय राहत नाहीये। पुढे राजर्षी शाहू महाराजांनी काय म्हटले बघा। शिक्षणाच्या बाबतीत आमचा गतकाळ म्हटला म्हणजे इतिहासातील एक अंधारी रात्र आहे। आमचा म्हणजे कुणाचा? बहुजनांचा, वंचितांचा। त्यांनी त्याला शब्द बामानेतर असा शब्दही वापरलेला आहे। या सगळ्या समाजाचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपला जो गतकाळ म्हणजे भूतकाळ, गतकाळाचा अर्थ भूतकाळ कसा राहिलेला आहे तर एक अंधारी रात्र राहिलेला आहे। म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये जेवढा विकास या बहुजनांचा व्हायला हवा, वंचितांचा व्हायला हवा होता, तेवढा विकास गतकाळामध्ये झालेला नाहीये।
शिक्षणाच्या बाबतीमध्ये हा सगळ्या समाजाच्या दृष्टीनं अंधारी किर्र अशा प्रकारची रात्र राहिलेली आहे असं शाहू महाराज या ठिकाणी म्हणतात. फक्त एकाच जातीने विद्येचा मक्ता घेऊन खालच्या लोकांना विद्या मंदिराचे दरवाजे बंद केले. केवळ एकाच समाजाचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी स्पष्ट, जरी त्या जातीचा उल्लेख केलेला नसला तरी त्यांचा रोख त्यांच्या एकंदर जीवनचरितातल्या कार्यावरून लक्षात येतो की ब्राह्मण समाजाकडे त्यांचा रोख राहिलेला आहे. आणि अत्यंत या बहुजनांच्या अज्ञानाबद्दलची कळकळ त्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं ब्राह्मणांचा द्वेष करावा म्हणून हे उद्गार काढलेले नाही आहेत, तर बहुजनांचा उद्धार झाला नाही, त्यांचा विकास झाला नाही, शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते वंचित राहिले, याबद्दलचा कुठंतरी त्यांच्या मनाला खंत वाटते. म्हणून त्यांनी हे उद्गार काढलेले आहेत की एका जातीने विद्येचा काय केला, मक्ता घेऊन खालच्या लोकांना विद्या मंदिराचे दरवाजे बंद केले. काय केलं त्यांनी, तर खालच्या लोकांना जे मंदिराचे दरवाजे खुले करायला हवे होते ते मंदिराचे दरवाजे मात्र खुले केलेले नाही आहेत, हे दरवाजे बंद केलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज मांडताना आपल्याला दिसून येतात. पुनश्च एकदा तो उद्गार मी आपल्यासमोर संपूर्णपणे ठेवतो. ते म्हणतात, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आमचा गतकाळ म्हटला म्हणजे इतिहासातील एक अंधारी रात्र आहे. फक्त एकाच जातीने विद्येचा मक्ता घेऊन खालच्या लोकांना विद्या मंदिराचे दरवाजे बंद केले. त्यांना मग कुणाला जातीच्या नावावरच ना, अस्पृश्य म्हणून म्हणा, जातीच्या नावावरून म्हणा, विद्या घ्यायचा आपला अधिकार नाही आहे, अशा पद्धतीचे काही बंधनं घातले आणि केवळ एका जातीनं शिक्षणाचा मक्ता घेतला, शिक्षण शिकले, बाकीचे मात्र शिकू शकले नाही आहेत. त्यांच्यासाठी शिक्षण न मिळाल्यामुळे अंधारी रात्र राहिली, अशा प्रकारचा उद्गार त्यांनी या बाबतीमध्ये काढलेला आपल्याला दिसून येतो. किंवा त्यांचा हा बहुजनांच्या उद्धारासाठी शिक्षण किती महत्त्वाचं आहे, जे की गतकाळात मिळालं नाही ते आता आपण घेणं किती गरजेचं आहे, या दृष्टिकोनातून कदाचित हा उद्गार त्यांनी त्यावेळेला काढलेला असावा. आणि हा अनमोल विचार आजही जे शिक्षणापासून वंचित आहे त्यांना प्रेरणा देणारा निश्चितपणे ठरणार आहे. किंवा आज जे शिक्षित बनलेले आहेत त्यांनी देखील ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते इथपर्यंत जे येऊन पोहोचलेत त्याच्या पाठीमागं शाहू महाराजांचा हा उद्गार, शाहू महाराजांची जी काही आंतरिक तळमळ आहे, बहुजनां उद्धारासाठीचा कळवळा आहे, तो कारणीभूत होता. या दृष्टीने देखील या उद्गाराकडे आपण पाहिलं पाहिजे. पुढे काय म्हणतात बघा, फासे पारद्यांना माणसासारखे जगू द्या. आपल्याला माहित असेल की फाशी पारदे ही या जमातीला दररोज हजेरी द्यावी लागायची, कारण ही चोर जमात आहे. अशा पद्धतीचा त्या कालावधीमध्ये या जमातीवरती एक प्रकारचा ठपका ठेवण्यात आलेला होता. आणि म्हणून दररोज त्या समाजातल्या माणसांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काय करायची, हजेरी द्यायची आहे की आम्ही इथेच आहोत, कुठं चोरीला गेलेलो नाही आहे, दरोडा टाकायला गेलो नाही आहे. ही हजेरीची पद्धत बंद केली, हे त्यांच्या चरित्रामध्ये या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. केवळ त्यांनी हजेरीची पद्धतच बंद केली असं नाही, तर ज्यांच्या करवी त्यांना डांबून ठेवलं जात असायचं, पकडलं जात असायचं, त्या पोलिसांच्या नोकरीसाठी देखील संधी कुणा दिलेली आहे, शाहू महाराजांनी फाशी पारद्यांना दिलेली आहे. ही काही म्हणावं एवढं साधं काम आहे का, खूप मोठं काम आहे. आणि म्हणून ते म्हणतात की या समाजातले फासे पारदे देखील माणूस आहेत आणि म्हणून त्यांना माणसासारखं जगू दिलं पाहिजे. आपणच माणसं आहोत आणि आपल्याला सगळे अधिकार असावेत आणि बाकीच्या जाती म्हणजे काही हिंस्र पशु आहेत का, ते सुद्धा माणसंच आहेत. फासे पारदे देखील आपले बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांना देखील माणसासारखी वागणूक मिळाली पाहिजे, माणसासारखं जगू द्या, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी अनमोल पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला आहे. अलीकडच्या काळात देखील आपण आताही काही वर्षापूर्वी बघितलं असेल की कुठं दरोडा पडला, काही झालं की शंकेची सुई काल परवापर्यंत फाशी पारद्यांच्याकडे राहत आलेली आहे. त्यांनाच ताब्यात घेणं, त्यांची चौकशी करणं, म्हणजे हा जो काही धब्बा लागला गेलेला आहे चोरी करणे आहे की नाही, किंवा दरोडा टाकण्यामध्ये ही जमातच काम करते, तर ही गोष्ट चुकीची आहे. या चष्म्यातनं तुम्ही त्यांच्याकडे बघू नका, त्यांनाही माणूस म्हणून जगू द्या, असा अत्यंत महत्त्वाचा
संदेश राजर्षी शाहू महाराजांनी कायद्याचं राज्य म्हणजे लोकशाही नसताना या पद्धतीची वागणूक त्यांना दिलेली आहे। यावरून शाहूंचं अंतःकरण किती मोठं होतं ही गोष्ट आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे। आचार्याला त्यांचा जो स्वयंपाक बनवणारा आचारी होता ना, त्या आचार्याकडं त्यांनी एक आपल्या मनातली वेदना व्यक्त केलेली होती किंवा सत्यताही म्हणून आपण ती व्यक्त केली होती। यावरून शाहू महाराजांना त्या काळात कशा पद्धतीचं जीवन जगावं लागलंय याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही आहे। हे जे उद्गार त्यांनी आचार्याच्या जवळ काढलेले आहेत। त्यांचा स्वयंपाक बनवून देणारा जो आचारी होता त्याला ते काय म्हणाले बघा, दुःखानं म्हणाले होते एकदा की हत्तींना भात गोळ्यासाठी जो जाडा तांदूळ वापरला जातो, हत्तींना काय केलं जातो, भात गोळा बनवण्यासाठी चांगला तांदूळ वापरला जात नाही, जाडा तांदूळ वापरला जातो। त्याचा भात खाण्याची मला देखील आता सवय केली पाहिजे आचार्याला म्हणतात। हत्तीला जो जाडा तांदूळ तू भात गोळ्यासाठी बनवतोस ना, तोच तांदूळ मला सुद्धा आता खाण्यासाठी ची सवय करून घ्यावी लागणार आहे। कारण हे लोक मला कधी कारावास भोगायला लावतील हे कळत नाही। कुठल्या तरी प्रकरणामध्ये मला गोत्यामध्ये हे लोक आणतील। कारण कशामुळे आणतील, कोणते लोक आणतील, बहुजनाच्या उद्धारासाठी हा राजा काम करतोय। आणि बहुजन उद्धार ज्यांना त्या कालावधीमध्ये नको होता असे बहुजन उद्धाराला विरोधक असणारे लोक काय करतील तर मला कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये अडकवतील, जेलमध्ये टाकतील, कारावासामध्ये टाकतील। आणि त्यावेळेला कारावासामध्ये काही चांगलं खायला मिळत नाहीये, तिथं मला जाडा तांदूळ खायवा लागेल। त्यापेक्षा आतापासूनच जर हा तांदूळ खायची ते आचार्याला म्हणतात सवय लागली तर तिथं गेल्याच्या नंतर खाताना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाहीये किंवा त्याची सवय होईल। म्हणजे शाहू महाराजांना दलित उद्धार असेल, बहुजनांचा उद्धार करत असताना कशा पद्धतीचे अडचणी येत गेलेल्या आहेत आणि कोणती मानसिकता अंतःकरणात बाळगून काम करावं लागत होतं याची मला असं वाटतं की प्रचिती या उद्गारातून आपल्याला आल्याशिवाय राहत नाहीये। परंतु एवढं जरी असलं तर शाहू महाराजांनी जे कारागृहात जायची मानसिकता तयारी ठेवून पण या बहुजन उद्धाराचं कार्य त्यांनी सोडलेलं नाहीये। यातच शाहू महाराजांचं मोठेपण आहे। म्हणून तर त्यांचा आपण जयंती सोहळा, पुण्यस्मरण सोहळा साजरा करतो, कारण त्यांनी केलेलं काम खऱ्या अर्थानं अमूल्य, त्याचं किंमतच करू शकत नाही अशा पद्धतीचा आहे। एका ठिकाणी ते असं म्हणाले होते, त्यांचा पुढचा उद्गार बघा किंवा त्यांचा विचार बघा, ते म्हणतात माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून तयार झाली तरी त्यांना राज्यकारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती। मला काही राज्यपदावर बसायचा आणि राजा म्हणून मिरवण्याची अजिबात इच्छा नाहीये। मी कशासाठी हे सगळं करतोय तर माझी प्रजा ही शिक्षित झाली पाहिजे, माझ्या प्रजेनं विद्या संपादन केली पाहिजे। यासाठी या प्राथमिक शाळा असेल, मोफत शिक्षण देणं असेल, सक्तीचं शिक्षण देणं असेल किंवा पालकांना दर महिन्याला जर मुलगा शाळेत नाही पाठवला तर 1 रुपया दंड करण्याच्या ह्या ज्या सगळ्या योजना केलेल्या आहेत किंवा ही जी सगळी माझी धडपड चाललेली आहे, माझी कुणीतरी वाहवा करावी किंवा मी राजा म्हणून काहीतरी आदेश काढून मिरवावी यासाठी नाही आहे, तर कशासाठी आहे। शाहू महाराज सांगतात की माझी सर्व प्रजा आणि जर मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून तयार झाली, जी वंचित आहे, जे बहुजन आहेत, जे की अज्ञानाने, आताच पूर्वीच्या पहिल्या विचारामध्ये मी सांगितलं की अंधारी रात्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्यांच्या जीवनामध्ये आजही आहे, ज्ञानाची पहाटच त्यांच्या आयुष्यामध्ये झालेली नाही आहे, अशी जी काही माझी जनता आहे त्यांना तिसरी इयत्तेपर्यंत, मराठी तिसरी इयत्तेपर्यंत जरी सगळ्यांना शिक्षण प्राप्त झालं तरीही ते काय म्हणतात की मी या राज्यगादीवर बसण्याचा मोह करणार नाही, तर माझा हा सगळा जो काही हक्क आहे किंवा काय म्हणतात राज्यकारभाराचा हक्क मी आनंदाने सोडून देईल आणि निवांतपणे विश्रांती घेईल। कारण ज्याच्यासाठी मी हे सगळं काम करतोय तो समाजात जर शिक्षित तिसरीपर्यंत झाला तर मला अन्य कोणतं काम करण्याची आणि त्याच्यासाठी फार पळापळ करण्याची गरज नाही आहे। मी ही जे पळापळ करतोय त्याचं कारण एवढंच आहे की माझी ही जी वंचित जनता आहे
ती अशिक्षित आहे, अज्ञानी आहे, ठीक आहे नाही, ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये अंधकार आहे, त्या सगळ्यांना जोपर्यंत मी कमीत कमी मराठी 3री पर्यंतचं तरी शिक्षण देऊ शकत नाही आहे तोपर्यंत मला स्वस्थ बसता येणार नाही, असं या उद्गारातनं, या विचारातनं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा विचार आजही आपण जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं पाहिजे, असं मला या निमित्तानं आपल्याला म्हणायचं आहे. पुढे काय म्हणतात बघा ते, आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा हा वाद इष्ट नाही. आधी काय काय घेतलं पाहिजे आपण, सामाजिक सुधारणांना महत्त्व दिलं पाहिजे की राजकीय सुधारणांना महत्त्व दिलं पाहिजे. त्या कालावधीमध्ये असे 2 मतप्रवाह होते. काही जणांचं म्हणणं होतं की राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या आहेत. काही जणांचं म्हणणं होतं की नाही, पहिल्यांदा इंग्रजांपासून आपण राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करून घेतलं पाहिजे, सामाजिक सुधारणा आपल्या स्वातंत्र्यामध्ये आपण करूया. अशा प्रकारचे 2 मतप्रवाह त्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज म्हणतात, आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा हा वाद इष्ट नाही. ही राष्ट्रोन्नतीच्या गाड्याची 2 चाकं आहेत. राष्ट्राच्या उन्नतीसाठी, राष्ट्राच्या उन्नतीचा जो काही गाडा आहे त्याला 2 चाकं आहेत. कोणते चाक आहेत, तर एक सामाजिक उन्नतीचं चाक आहे आणि दुसरं राजकीय उन्नतीचं चाक आहे, हे की नाही, किंवा सामाजिक सुधारणेचं एक चाक आहे, दुसरं राजकीय सुधारणेचं चाक आहे. या दोघांनीही समसमान पद्धतीनं जर काय केला, पुढे पुढे सरकत गेले तरच खऱ्या अर्थानं राष्ट्रोन्नतीचा हा रथ किंवा हा गाडा खऱ्या अर्थानं पुढे सरकला जाणार आहे. यापैकी एकही चाक जर मागं राहिलं आणि एकच चाक पुढे जात राहिलं तर खऱ्या अर्थानं राष्ट्राची उन्नती होऊ शकणार नाही आहे. एकच चाक लावून गाडा पुढे नेणे शक्य होईल का? काय म्हटले त्यांनी, राष्ट्र उन्नतीसाठी कोणताही एकच चाक पुढे नेऊन काम बनेल का? केवळ राजकीय सुधारणाच केल्या, सामाजिक सुधारणाकडे लक्षात दिलं नाहीये तर त्याचा काही उपयोग होणार नाहीये. केवळ सामाजिक सुधारणा केल्या आणि राजकीय पारतंत्र्यामध्ये आपण राहिलो तर तेही काही कामाचं नाहीये. आणि म्हणून राष्ट्र उन्नतीच्या या दोन्हीही चाकांना, सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा या दोन्हींना सोबत घेऊन तितक्याच महत्त्वाचे मानून जर आपण समसमान पद्धतीनं या दोघांना घेऊन पुढे चालत राहिलो तरच खऱ्या अर्थानं राष्ट्राची उन्नती होऊ शकणार आहे. अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा विचार जो की त्या कालावधीमध्ये 2 मतप्रवाह होते, या दोन्ही मतप्रवाहांना उत्तर देताना शाहू महाराज या प्रकारे दोन्हीही किती महत्त्वाच्या सुधारणा आहेत हे सांगितलेलं आपल्याला इथं दिसून येतं. आणि हे अगदी बरोबरीने आहे. डॉक्टर बाबासाहेबांसारख्यांनी देखील हेच म्हटलं की केवळ राजकीय स्वातंत्र्याच्या पाठीमागं लागण्यापेक्षा त्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्य, हे की नाही, सामाजिक सुधारणांना देखील आपण तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. हे बाबासाहेबांचं देखील त्या कालावधीतलं मत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून या प्रकारचा विचार शाहू महाराज मांडताना आपल्याला दिसतात. पुढे काय म्हणतात बघा ते, ब्राह्मण समाजाच्या बद्दल ते म्हणतात की जपानमधील सामुराई नावाची जातीप्रमाणे ब्राह्मणांनी देशोन्नतीसाठी आपल्या जन्माने प्राप्त दर्जा सोडावा. मी उच्च कुळामध्ये, मी उच्च जातीमध्ये जन्माला आलेलो आहे म्हणून मला उच्च पद्धतीचे अधिकार असले पाहिजेत. कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आलेल्या माणसाला कनिष्ठ पद्धतीचे अधिकार असले पाहिजेत. ही मानसिकता त्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात असेल म्हणून तर शाहू महाराज या प्रकारचं मत प्रदर्शित करतात की ज्याप्रमाणे जपान या देशामध्ये सामुराई जातीचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, तशाच पद्धतीनं या देशातल्या ब्राह्मणांनी देखील जन्माच्या ज्येष्ठत्वाचा अभिमान बाजूला सारून कर्मश्रेष्ठतेला आणि त्यानुसार त्या अधिकाराला, मोठेपणाला महत्त्व दिलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी शाहू महाराज मांडतात. आणि हा विचार आजही प्रत्येक जातीच्या बाबतीमध्ये प्रासंगिक ठरू शकतो. कारण प्रत्येक जात आपल्यापेक्षा काही जातींना वरची समजते आणि काही जातींना खालची समजते आणि खालच्या जातीपेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे असा कोरडा अभिमान बाळगते. तर त्याच्यावर खऱ्या अर्थानं जरी त्या काळात ब्राह्मण समाजाच्या संबंधानं त्यांनी बोललं असलं तरी आज आपण पाहतोय की जाती जातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उच्चनीचता, भेदभाव आपल्याला दिसतोय. तो शाहू महाराजांनी त्या कालावधीपासून सांगितला की आपण टाळला पाहिजे आणि कार्याला महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. यासाठी जपानच्या सामुराई जातीचं उदाहरण त्यांनी त्यावेळेला दिलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे काय म्हणतात बघा,
राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर, परंतु मागासलेल्या आणि अविकसित समाजाच्या सेवेचं स्वीकारलेलं व्रत मी कदापि सोडणार नाहीये. एवढा मोठा विचार आहे, अनमोल विचार आहे. मला असं वाटतं की आजही आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, विशेषतः राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांनी हा विचार खरं तर सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. शाहू महाराज काय म्हणतात बघा, शाहू महाराज म्हणतात की माझं राज्य सोडावं लागलं, म्हणजे पद सोडावं लागलं तरीही बेहत्तर, तरी चालेल, परंतु मागासलेल्या आणि अविकसित समाज, मागासलेला समाज, अविकसित समाज, हे दोन्ही प्रकार समाजाचे जे आपल्याला दिसत आहेत त्यांच्या सेवेचं व्रत मी जे स्वीकारलेलं आहे ते व्रत मी कदाचित सोडणार नाहीये. मी यापूर्वी सांगितलं की हे जे पद, राज्यपद मी स्वीकारलेलं आहे ते कशासाठी, की जे मागासलेले आहेत, जे अविकसित आहेत, त्या मागासलेल्यांना विकासापर्यंत घेऊन जायचंय, अविकसित आहेत त्यांनाही विकासापर्यंत घेऊन जायचंय, यासाठी या पदाचा उपयोग मी करतोय. आणि हे काम जर मला या ठिकाणी करता येत नसेल तर त्या पदाला काहीही अर्थ नाहीये. आणि हे काम जोपर्यंत माझ्या हाताने होणार आहे तोपर्यंत या ठिकाणी मी माझं हे पद सोडणार नाहीये. कारण या राजपदाशिवाय आपल्याला या लोकांचं भलं करण्याचा अधिकार आपल्या हातामध्ये राहत नाहीये. आणि म्हणून ते असं म्हणतात की राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर, म्हणजे राज्य सोडणार लागले तरी बेहत्तर असं का म्हणतात ते, की एका तराजूमध्ये राज्य ठेवलं, दुसऱ्या तराजूमध्ये या अविकसित समाजाच्या सेवेचं व्रत, दोन्हीपैकी कोणतं स्वीकारणार आहात असं जर मला कोणी विचारलं तर शाहू महाराज म्हणतात मी राज्य सोडण्याचा जो काही विचार आहे एका अर्ध्या मिनिटामध्ये, अर्ध्या सेकंदामध्ये मी राज्य सोडून देईन, त्याचा मी मोह बाळगणार नाहीये. कारण राज्याच्या पदावरूनच आपल्याला विकास करतात हे मला माहिती आहे, परंतु मी काय करीन, हे राज्य देखील मी सोडून देईन एका अर्ध्या सेकंदामध्ये, परंतु अविकसित आणि मागासलेल्या समाजाच्या सेवेचं व्रत मात्र मी कधीच सोडणार नाही आहे. कारण माझा अंतिम ध्येय अविकसित आणि मागासलेल्या समाजाचा विकास हेच आहे. आणि यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या कामाची दिशा आणि त्यांचं मोठेपण लक्षात आल्याशिवाय राहत नाही. पुढे काय म्हणतात बघा, स्वराज्य तर हवेच, तथापि त्या अगोदर सुराज्य निर्माण होणं महत्वाचं आहे. स्वराज्य आणि सुराज्य, आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळक म्हणाले होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्यांनी स्वराज्याची मागणी केलेली होती. शाहू महाराज म्हणतात स्वराज्य तर मिळालंच पाहिजे, परंतु स्वराज्याबरोबर त्या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. स्वराज्य मिळालं, स्वतःचं राज्य मिळालं, आपण राज्यकर्ते बनलो, परंतु काही लोकांचं हित होत असेल आणि काही लोकांच्यावरती अन्याय केला जात असेल तर त्या स्वराज्याला काय अर्थ आहे. मैं नेहमी सांगतो की जमाने की बेइंसाफी किससे कहूं दोस्तों, जहां नौकरीदारी चपन नहीं मिलता, किसी के पैरों के नीचे बिछते हैं गालीचे और किसी को मरने के बाद कफन तक नहीं मिलता. काही माणसांना ते यायलेत म्हणून समजतात, त्यांच्या पायाखाली गालीचे अंतरले जातात आणि काही माणसं मेल्याच्या नंतर त्यांना जे कफन म्हणजे पांढरा कपडा मड्यावर झाकायचा जो असतो तो सुद्धा मिळत नाही आहे. आजही या समाज व्यवस्थेमध्ये असे काही भटके लोक आहेत की ज्यांना जाळण्यासाठी, तुम्हाला माहिती आहे मेल्याच्या नंतर मसनवाटा नाही आहे, गावात राहायला पालामध्ये घर नाही आहे. अशा अवस्थेतल्या लोकांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते केवळ स्वराज्य मिळालं, परंतु ही जर गरीब माणसं अशीच गरीब बनत जात असतील आणि श्रीमंत माणसं श्रीमंतच होत जात असतील तर मग या स्वराज्याला काय अर्थ आहे. त्याचं सुराज्यात, चांगल्या राज्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. म्हणून ते म्हणतात स्वराज्य हा तर मिळालंच पाहिजे, तथापि त्या अगोदर सुराज्य निर्माण होणं, लोकशाही येण्यासाठी बहुजन समाजामध्ये जागृती येणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे, राजेशाही जायला पाहिजे, लोकशाही यायला पाहिजे, त्या काळातले विचार चाललेले होते, लोकशाही जरूर यावी, परंतु लोकशाही येण्यापूर्वी बहुजन समाजाची जागृती होणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत या लोकशाहीचं महत्त्व बहुजनांच्या लक्षात येणार नाही आहे तोपर्यंत या लोकशाहीचे लाभ बहुजनांना घेता येणार नाही आहेत. याचा लाभ इथले अभिजन वर्गातले लोकच घेतील. त्यामुळं शाहू महाराजांनी सुराज्य याला पहिलं महत्त्व दिलं, स्थान दिलं, नंतर स्वराज्याला स्थान दिलेलं आहे. आणि लोकशाहीमध्ये
या ठिकाणी इथले जे काही बहुजन समाज आहे त्याची जागृती होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा विचार आणि आपल्या विचाराची दिशा ते या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसून येतं. पुढे काय म्हणतात बघा, शिक्षण हाच आमचा तरुणोपाय आहे. आमच्या बहुजनांचा जे आम्ही तरुण जाणार आहोत, खऱ्या अर्थानं आम्हाला जी या समाज व्यवस्थेमध्ये जी काही प्रतिष्ठा असेल, जो काही विकास होणार आहे ते कशामुळे होणार आहे? शिक्षणाच्यामुळेच होणार आहे. म्हणून ते म्हणतात शिक्षण हाच आमचा तरुणोपाय आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झालेली नाही आहे. कारण राजर्षी शाहू महाराजांना जगाचा देखील अभ्यास आहे म्हणून ते बोलतात. जगातले जे जे म्हणून देश आज विकसित झालेत असं म्हणतो त्या काळामध्ये शाहू महाराजांच्या काळातलं उदाहरण सांगतात ते. ही सगळी देश जी उन्नत झालेली आहेत, विकसित झालेली आहेत, त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर या देशांनी शिक्षणाची कास धरली. आणि म्हणून देशाच्या उन्नतीसाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून म्हणतात शिक्षण हाच आमचा तरुणोपाय आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाहीये. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी निर्माण होऊ शकत नाहीये. तुमचं म्हणणं काय आहे की ज्या देशामध्ये अज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर समाज व्यवस्थेमध्ये जर आपल्याला दिसत असेल तर अशा देशामध्ये उत्तम मुत्सद्दी लोक कसे निर्माण होतील? अशा समाजामध्ये लढवय्ये लोक कसे निर्माण होतील? तर मुत्सद्दी लोकही निर्माण होऊ शकणार नाही आहेत, लढवय्ये वीरही निर्माण होऊ शकणार नाही आहेत. आणि म्हणून सक्तीचं व मोफत शिक्षण या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याशिवाय हिंदुस्थानची उन्नती होऊ शकणार नाही आहे. हिंदुस्थानची जर आपल्याला खऱ्या अर्थानं उन्नती करायची असेल तर त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे शिक्षणाचं परोपरीनं महत्त्व या ठिकाणी शाहू महाराज मांडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पुढे काय म्हणतात बघा ते, समाजातील सर्व लोकांच्या भाकरीची सोय केल्याखेरीज थोड्या लोकांना तूप पोळी कशी मिळेल याची चिंता करण्याचं कारण नाही. म्हणजे त्या कालावधीमध्ये बरेचसे लोक असे होते की काही लोकांना तूप पोळी मिळण्याची गडबड लागलेली होती. परंतु शाहू महाराजांसारखा जो काही द्रष्टा नेता आहे, महामानव आहे, त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही तूप पोळी मिळावी म्हणून या ठिकाणी पळापळ करतात तुमच्या स्वार्थासाठी. अरे परंतु या जगामध्ये अशी काही आपल्या देशामध्ये माणसं आहेत की भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. नारायण सुर्वेंनी म्हटले ना की ती जी काही चंद्र दिसतो त्या चंद्रामध्ये गोल चंद्र, तर त्या गरीब माणसाला तो चंद्र दिसत नाहीये, तर तो चंद्र भाकर वाटतो गोल. कारण पोटामध्ये भूक असली की माणसाला किती जरी सुंदर दृश्य असलं तरी ते दृश्य खऱ्या अर्थानं सुंदरतेच्या नजरेनं बघता येत नाहीये. कारण पोटातली भूक त्याला त्या दृष्टीनं त्या दृश्याकडे बघायला होते. आणि म्हणून या ठिकाणी शाहू महाराजांनी वंचितांच्या बहुजनांच्या बद्दलची वकिली करताना ते असं म्हणतात की समाजातील सर्व लोकांच्या भाकरीची सोय पहिल्यांदा झाली पाहिजे आणि मग आपल्याला तूप आहे की नाही, बाकी काय मिळेल, पोळी कशी मिळेल याचा विचार नंतर केला पाहिजे. केवळ 5-10% लोकांच्या तूप पोळीच्या सोयीच्या साठी गडबड करून इकडं जे काही 80-82% लोक जे भाकर आहे त्यांना मिळत नाही आहे, त्यांना मात्र तसंच गरिबीत खितपत टाकायचं आणि यांच्यासाठी काम करायचं, असलं काम मला मान्य नाही आहे. मला सगळ्या गरीब लोकांना भाकर कशी मिळेल हे महत्त्वाचं वाटतं आणि त्याला अग्रक्रम दिला पाहिजे असं मला वाटतं. असा विचार या ठिकाणी ते मांडताना दिसतात आणि तोच विचार आपणही आपल्या आयुष्यामध्ये उतरविणं गरजेचं आहे. 1902 साली या ठिकाणी राज्यारोहण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी महाराज इंग्लंडला जाण्यापूर्वी ते महालक्ष्मीचं कोल्हापूरमध्ये दर्शन घेण्यासाठी गेले. आणि तिथं दर्शनाला गेल्याच्या नंतर वेदोक्त प्रकरणामुळे तत्कालीन ब्राह्मण समाजातील लोक शाहू महाराजांच्यावरती चिडलेले होते. आणि म्हणून जेव्हा ते कोल्हापूरमधल्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी तिथे गेले तर काय घडलं बघा, ब्राह्मण पुरोहितांनी त्यांना दर्शन घ्यायचं नाकारलं. ते म्हणाले की नाही, तुम्हाला दर्शन घेता येणार नाही आणि आशीर्वादही नाकारले. छत्रपती शाहू महाराज अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी जेव्हा या पुरोहितांनी वेदोक्त प्रकरणातून नाराज झाल्यामुळे त्या ठिकाणी देवीचं दर्शन नाकारलं
आहे की नाही, आणि आशीर्वादही नाकारला, त्यावेळेला त्या पुरोहितांना अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्तेनं शाहू महाराजांनी जे उत्तर दिलेलं आहे, उद्गार काढलेले आहेत, ते कसे आहेत बघा. ते म्हणतात, तुमचे आशीर्वाद घेऊन आमचे पिताजी राजाराम महाराज परदेश दौऱ्यावर गेले. त्यांनी त्या पुरोहितांना उत्तर दिलं. ते म्हणाले की तुमचे आशीर्वाद घेऊन काय झालं, आमचे पिताजी राजाराम महाराज परदेश दौऱ्यावर गेले, पण ते परत आलेच नाही. त्यांचे फॉरेन्स येथे अकाली निधन झाले. तुमचा आशीर्वाद घेऊन गेले, परंतु ते परत आलेच नाही आहेत. अकाली निधन झाले, त्यांचं अकाली निधन झाले. तुमचे आशीर्वाद कसे व्यर्थ आहेत हे यावरून मला कळून चुकले आहे. म्हणूनच मला तुमच्या आशीर्वादाची गरज नाही आहे. आमचे वडील तुमचे आशीर्वाद घेऊनच परदेशामध्ये गेले होते ना. मग तुमचे आशीर्वाद जर खरोखरच चांगले असते तर आमचे वडील वारले नसते, तिकडं जिवंत वापस आले असते. तुमचे आशीर्वाद घेऊन गेल्याच्या नंतर देखील ते तिथं वारले, म्हणजे तुमच्या आशीर्वादामध्ये काहीच दम नाही आहे, काही पावर नाही आहे असं त्यांना म्हणायचं आहे. बघा, या पद्धतीनं चपकलपणे या ठिकाणी त्यांनी, या पुरोहितांनी जे काही त्यांना दर्शनही नाकारलं देवीचं आणि आशीर्वादही नाकारला, तेव्हा स्पष्टपणे अशा पद्धतीचं उद्गार त्यांनी काढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढे काय म्हणतात बघा, राजवैभव थोर असेल पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. मला माहिती आहे की राजवैभव श्रेष्ठ आहे, परंतु त्यापेक्षाही मी कुणाशी कटिबद्ध आहे, मी सामान्य जनतेशी रयतेशी कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाने मला थोर वाटते. म्हणून तुम्हाला माहिती आहे की जसं महाराणा प्रतापवरती मी एक यूट्यूबवरती माझ्या त्यांच्या जीवनचरित्रावरती एक टाकला ना व्हिडिओ, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी की महाराणा जोपर्यंत मेवाडला स्वातंत्र्य मिळत नाही आहे तोपर्यंत ते खाली झोपलेले आहेत. बरोबर आहे की नाही. कवताच्या भाकरी त्यांनी खाल्या, केवढा मोठा त्याग. याच पद्धतीनं शाहू महाराज देखील राजा होते, परंतु राजाचे कुठलेही वैभव त्यांनी आपल्या जीवनामध्ये भोगलेले नाही आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की राजवैभव थोर आहे, मला माहिती आहे, त्याचा उपभोग घेतला पाहिजे हेही मला माहिती आहे, पण त्यापेक्षाही मी रयतेशी वचनबद्ध आहे आणि रयतीची वचनबद्धता ही मला राजवैभवापेक्षा श्रेष्ठ वाटते. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी लालबहादूर शास्त्रींचं उदाहरण दिलं ना आपल्याला. लालबहादूर शास्त्री या देशाचे प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान होते. त्यांच्या पत्नीनं लालबहादूर शास्त्रींच्या त्यांच्याच मुलाकडं इच्छा व्यक्त केली की मला तुझ्या वडिलांच्या बरोबर सिनेमा बघण्याची, पिक्चर बघण्याची इच्छा आहे आणि तुझ्या वडिलांना तू सांग. मुलगा वडिलांच्याकडे आला, शास्त्रींच्याकडे म्हणाला, बाबा आईला तुमच्याबरोबर सिनेमा बघायला जायची इच्छा आहे आणि ती इच्छा तिनं माझ्याकडे व्यक्त केलेली आहे. मला असं वाटतं की तुम्ही आईबरोबर सिनेमा बघायला जावं. त्यावेळेला लालबहादूर शास्त्रीने दिलेलं उत्तर इतिहासामध्ये नोंदवलेलं आहे. लालबहादूर शास्त्री म्हणाले की बाळा, तुझ्या आईला जर माझ्याबरोबर सिनेमा बघायला यायचं असेल तर मी जरूर तिला वेळ देईन, तिच्याबरोबर जाईन, परंतु ती जर थर्ड क्लासवर बसून सिनेमा बघणार असेल तरच. मुलाला काही लक्षात आलं नाही. मुलगा म्हणाला, याचं कारण मला कळालं नाही. ते म्हणाले, अरे या देशातल्या सर्व जनतेचा काय प्रतिनिधी म्हणजे मी पंतप्रधान आहे आणि या देशातले 80% लोक हे थर्ड क्लासवर बसून सिनेमा बघतात, त्यांची परिस्थिती तशी आहे आणि त्यांचा प्रतिनिधी जर मी असेल तर मला बाल्कनीत आणि फर्स्ट क्लासवर बसून सिनेमा कसा बघता येईल. मला देखील थर्ड क्लासवर बसूनच सिनेमा बघितला पाहिजे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तसा हा विचार कुठून आला शास्त्रींच्याकडं, तर हा शाहू महाराजांचा वारसा या देशामधल्या पुढच्या राजकारण्यांनी आपल्या जीवनात उतरविला दिसतो. आणि म्हणून इथं ते म्हणाले की राजवैभव श्रेष्ठ आहे मला माहिती आहे, परंतु मी जनतेशी वचनबद्ध आहे आणि जनतेची वचनबद्धता ही मला राजवैभवापेक्षा श्रेष्ठ वाटते. म्हणजे कमिटमेंटला किती महत्त्व देणारे ही नेतृत्व करणारी मंडळी लोकशाही नसताना देखील राजेशाहीमध्ये होती. आणि म्हणून शाहू महाराजांचं मोठेपण, म्हणून आपण म्हणतो की माणसातला राजा आणि राजामधला माणूस म्हणून जे काही त्यांना आपण म्हणतो ते या अर्थानंच राजऋषी असं जे आपण त्यांना म्हटलेलं आहे. ऋषीची संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे ना. त्यागाच्या दृष्टिकोनातून ज्ञानाचं उच्चतम स्थान, त्यागाचं उच्चतम स्थान म्हणजे ऋषी आपण असं म्हटलंय. राजऋषी राजकारणातले त्या काळातल्या राजांच्यामधले खऱ्या अर्थानं ऋषी कोण होते तर शाहू महाराज होते, म्हणून त्यांना आपण राजऋषी असं म्हटलेलं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे काय म्हणतात बघा,
ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास व चिकाटीचे प्रयत्न ही आमची शस्त्रे असली पाहिजेत. सर्वसामान्य माणसांना सगळ्यांना बोलत असताना ते सतत म्हणायचे की एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला खऱ्या अर्थाने विकास करायचा असला तर आपल्या सगळ्यांच्यामध्ये ऐक्य असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्यांच्यामध्ये परस्पर प्रेम असलं पाहिजे. परस्पर प्रेमाशिवाय ऐक्य निर्माण होऊ शकत नाहीये. आणि हे परस्पर प्रेम ऐक्य कधी निर्माण होईल तर एकमेकांच्यामध्ये आपला विश्वास असला पाहिजे. आणि त्याचबरोबर एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये चिकाटी असली पाहिजे. म्हणून चिकाटी, परस्पर प्रेम, एकमेकांच्या प्रतीचा विश्वास आणि ऐक्य भावना या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये एक शस्त्र म्हणूनच यांच्याकडे पाहिलं पाहिजे. शस्त्रांच्यामुळेच आपल्याला युद्ध जिंकतात असं नाही आहे, तर या गोष्टींच्यामुळे देखील आपल्याला अन्यायाच्या विरोधामध्ये लढून जिंकता येतं. म्हणून तर महात्मा गांधींच्या बद्दल म्हटलं की बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल. तर मला असं वाटतं की गांधींच्या जीवनावर देखील आपल्याला शाहू महाराजांच्या जीवनाचा प्रभाव, बाबासाहेबांच्या जीवनावर तर प्रत्यक्ष आपण पाहिलेलंच आहे. या देशाच्या संविधान निर्मितीवर देखील शाहू महाराजांच्या या विचारांचा, त्यांच्या चरित्राचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतो. आणि म्हणून ते म्हणतात की खऱ्या अर्थाने शस्त्र कोणचे आहेत? ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास आणि चिकाटी हेच खऱ्या अर्थाने आपली शस्त्र आहेत. पुढे काय म्हटले त्यांनी बघा, आपण आपल्या नैसर्गिक मानवी हक्कांना जपलं पाहिजे. माणूस म्हणून आपल्याला निसर्गाने काही हक्क दिलेले आहेत. ते हक्क कुणालाही हिरावून घेण्याचा अधिकार नाहीये. बघा, राजेशाहीमध्ये राजगादीवर बसणारा राजा या पद्धतीची भाषा करतो, लोकशाहीची. किती कमालीची गोष्ट आहे, खरोखरच आपल्याला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. म्हणून ते म्हणतात आपण आपल्या नैसर्गिक मानवी हक्कांना जपलं पाहिजे. त्यासाठी आग्रहपूर्वक दृढपणे उभं राहिलं पाहिजे. सांगतात की आपले नैसर्गिक हक्क जे आहेत त्याला जपण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे. त्या हक्कावर जर कोणी गदा आणत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे. ते हक्क कसे आपले अबाधित राहतील यासाठी आग्रह धरला पाहिजे. दृढपणे त्याच्या विरोधामध्ये हक्क छिनावून घेण्याच्या आपण दंड थोपटून कासाने आपण उभं राहिलं पाहिजे. आपली प्रगती साधण्याचा 20व्या शतकातील मार्ग दंगे धोपे किंवा बंडाळीचा नाही आहे. 20व्या शतकामध्ये आपल्याला जर खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर तो विकास या 20व्या शतकामध्ये आता दंगे करून, धोपे करून, म्हणजे काय उठाव करून हे काही आपल्याला विकास साधता येणार नाही आहे. आपल्याला विकासच करायचा असेल तर शांततेच्या मार्गानं आणि व्यवस्थित रीतीनं जर आपण चालत गेलो तरच खऱ्या अर्थानं आपला विकास होऊ शकेल. अन्यथा आपल्याला विकास करून घेता येणार नाही आहे. हाही एक अत्यंत महत्त्वाचा विचार शाहू महाराजांनी दिलेला आहे. तो विचार आजही आपल्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मी एकूण त्यांचे 15 उद्गार किंवा अनमोल विचार या त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने घेतलेले होते. आता आपण या व्हिडिओतला 15वा त्यांचा शेवटचा विचार घेऊन या व्हिडिओला पूर्णविराम देणार आहोत. काय म्हणतात शाहू महाराज? केवळ पारंपरिक एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता शिक्षण घेऊन वेगवेगळे उद्योग व्यवसायात उच्चपदस्थ नोकऱ्यात उतरा. आपणच आपला विकास करून घ्यायला शिकलं पाहिजे. आज जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य आधारित शिक्षणाचा विचार अलीकडे आलेला आपल्याला दिसून येतो, परंतु आपल्याला लक्षात येईल की 20व्या शतकामध्ये राजर्षी शाहू महाराज किती द्रष्टे आहेत. त्यावेळेला या प्रकारचा विचार शाहू महाराज मांडतायत. काय म्हणताय शाहू महाराज? ते म्हणतात की केवळ पारंपरिक एकाच व्यवसायावर आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही आहे. कारण आता जग बदलायला लागलेलं आहे आणि बदलच्या जगाबरोबर आपल्याला बदलून घ्यावं लागेल. म्हणून पारंपरिक एकाच व्यवसायावरती आपण अवलंबून राहू नये, तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे. कारण शिक्षणातनं विविध प्रकारचे कौशल्य आपल्या अंतःकरणामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये काय होतात तर यायला लागतात. वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात आपण गेलं पाहिजे. उच्चपदस्थ नोकऱ्यामध्ये उतरलं पाहिजे. ज्याला नोकऱ्याचं शक्य नाही त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये जावं. ज्याला उद्योगामध्ये
शक्य नाही त्यांनी उच्चपदस्थ नोकऱ्यांच्यामध्ये, म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्यांनी गर्दी करण्यापेक्षा कुणी कोणतं क्षेत्र शिक्षणाच्या माध्यमातून आपण निवडलं पाहिजे आणि आपणच आपला विकास करून घ्यायला शिकलं पाहिजे. मी मागे एकदा आपल्याला असं म्हणालो की आता कुणी भगवान राम किंवा कृष्ण येऊन आपला उद्धार करणार नाही आहेत. भगवान कृष्ण म्हणणार नाही आहेत की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळेला म्हटलं होतं. जब जब होय धर्म की हानी असं तुलसीदास म्हणाले आणि तेव्हा तेव्हा हा ईश्वर अवताराला येतो असं आपण म्हटलं. परंतु धर्माचे पालन करणे पाखंड करणा खंडन हेच यामा करणे काम बीज वाढवावे नाम धर्म रक्षावया अवतार घेसी, हे की नाही, आपुल्या राखीसी भक्तजना, अशा पद्धतीने संतांनी सांगितलं. परंतु आपल्याला माहीत असेल की आधुनिक कालावधीमध्ये आपला उद्धार आता कुठला देव येऊन करणार नाही आहे, तर आपला उद्धार हा शिक्षणाच्या माध्यमातून होणार आहे. आपला उद्धार हा आपल्यालाच करून घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी सगळ्या बहुजनांनी वंचितांनी शिक्षणाची कास धरावी. वेगवेगळ्या उद्योगांच्यामध्ये वेगवेगळ्या उच्चपदस्थ नोकऱ्यांच्यामध्ये जाण्यासाठीचा प्रयत्न करावा. त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे, त्याची कास धरणं गरजेचं आहे. केवळ पारंपरिक एकाच व्यवसायाला चिटकून न राहता अनेक या संधींमध्ये आपण आपल्या मुलाबाळांना पाठवलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं बहुजन उद्धार होऊ शकेल. असा अत्यंत महत्त्वाचा विचार शाहू महाराज आपल्याला देताना दिसतात आणि तोच विचार पुढे आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी देखील मांडलेला आहे आणि नंतरच्या महामानवांनी हे विचार मांडले, त्याचा प्रचार प्रसार होत गेला आणि त्याचंच फल म्हणून आज आपण पाहतोय की बहुजनातली हे लेकरं विविध क्षेत्रांच्यामध्ये उद्योगाच्यामध्ये कमी असतील परंतु उच्चपदस्थांच्यापर्यंत ही लेकरं जाऊन पोहोचली. याचं श्रेय मला वाटतं शाहू महाराजांच्या या अनमोल विचारांना देखील निश्चितपणे आपण दिलं पाहिजे आणि त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आपण त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं अशा त्यांच्या विचारांचं स्मरण करून ते जीवनात उतरून व्यक्त केली पाहिजे. एवढाच प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे अनमोल त्यांचे विचार किंवा उद्गार या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ आपण श्रवण केला, पहिला त्यांचा जीवनचरित्रावरचा व्हिडिओ देखील आपण श्रवण केलेलाच आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला आणि विचारांना पुनश्च एकदा मनपूर्वक अभिवादन करून त्यांच्या विचारानुरूप चालण्याची सद्बुद्धी तुम्हाला आणि मला मिळावी, त्या दृष्टीनं आपण जेवढं होईल तेवढा प्रयत्न प्रामाणिकपणे करावा, एवढीच सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.